आप देख रहे हैं महाराष्ट्र जनशक्ति न्यूज चैनल और मैं हूं आपके साथ नेहा खान। जिला भर से राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने कहा है कि कैलाश पाटिल इन्हें ही आने वाले साल में एमएलसी बनाना है। इनकी अध्यक्षता में आज जिला लेवल पर एक मीटिंग रखी गई थी। म्हणून औरंगाबाद आणि जालना दोन्ही जिल्ह्यांमध्ये आदरणीय बंधन पाटील साहेब प्रदेशचे अध्यक्ष आहात, आपण अजितदादांना निरोप द्या की औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याकडे आमदार नाहीये। ज्या पक्षाकडे आम्ही मागणी केली होती की आम्हाला आमदार पद द्या, त्या पक्षाच्या आणि म्हणून आम्हाला ते पद मिळालं नाही। असो, या सत्तेशिवाय शांतपण या म्हणीप्रमाणे आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे आपल्या पक्षाचं काम करतात ते आदरणीय कैलाश पाटील साहेब माजी आमदार आहे, त्यांना या होणाऱ्या निवडणुकीमध्ये एमएलसीच्या निवडणुका ज्या होणार आहे, ज्या 4-5 जागा रिक्त आहे, आपल्या हक्काची जागा आहे ती विटेकरची जागा आहे। आपला विटेकर साहेब आता विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहे, विधान परिषदेची जागा रिकामी आहे। म्हणून सर्वांच्या वतीने आम्ही विनंती करतो की जिल्ह्याचे अध्यक्ष कैलाश पाटील साहेब यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, त्यांना आमदारपद या ठिकाणी देण्यात यावं। आता आमच्या मित्रांनी सांगितलं की 500 लोक आम्ही घेऊन जाणार आहे, दुसऱ्या लोकांमध्ये आम्हालाही ठेवा। परंतु जो फक्त एक विनंती आहे, आपल्या गोष्टींमध्ये साधारण वेळ घ्यायला लागतो। तुमच्या नावावर गेलं त्यांनी वेळ घेतली म्हणजे आपली काय त्यामुळे आदरणीय विनंती आहे भविष्यामध्ये कैलाश पाटील साहेबांना या विधान परिषदची उमेदवारी मिळण्यासाठी सर्वांनी एकमेकाने जर आम्हाला विनंती केली तर नक्कीच आम्हाला एक पद मिळेल। अजितदादांचं एक मत म्हणणं स्पष्ट आहे की तुम्ही काहीतरी करा, प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे झाले पाहिजे। आम्ही कन्नड तालुक्याच्या वतीने आदरणीय अध्यक्ष साहेबांना आदरणीय बंधन पाटील साहेबांना विनंती करतो की आपण वेळ द्या। आम्ही आमच्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगला कार्यक्रम येणारच नव्हे तर येणाऱ्या भविष्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका या सगळ्या निवडणुका लागणार आहेत। या सगळ्या निवडणुकीमध्ये जर आपण चांगला असेल हे कधी सिद्ध होईल जर आमच्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येईल। जर एकही जिल्हा परिषद मेंबर निवडून नाही आला, एकही पंचायत समिती मेंबर निवडून नाही आला, एकही नगरसेवक निवडून नाही आला तर त्या माझ्या कामाला काही अर्थ नाही। म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या तालुक्यामध्ये विचार केला गेला पाहिजे की मी माझ्या तालुक्यामध्ये कसा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणेल, कसा नगरपालिकेचा मेंबर निवडून आणेल, कसा नगरसेवक निवडून आणेल आणि अजितदादाचे हात कशी बळकट करू शकू। करण्याविषयी माझं कोणाचाही दुमत नाही, पण आपण तालुक्याचे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न घेऊन जाताना आपण 1 आणि 2 माणसाने नाही गेलं पाहिजे, आपण शिष्टमंडळ नेलं पाहिजे। आणि शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपण अजितदादाकडे आणि आपले जे काही मंत्रिमंडळातले जे काही 9 सहकारी त्या खात्यातले आपण जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण तिथे नेले पाहिजे, ते मार्गी लावले पाहिजे। ते मग शेतकऱ्याचे असतील, कामगाराचे असतील, महिलांना 1,500 रुपयाचं जे काही अनुदान चालू केलेलं आहे किंवा 1,500 रुपये जे काही स्कीम आहे, ह्या वेगवेगळ्या ज्या स्कीम आहे, खरं म्हणजे होतं काय, तो इकडं आला तर काय होणार, हा तिकडे गेला तर काय होणार, आपल्या कपाळावरचं कातडं कोणी काढून थोडी नेणार। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो नितीन पाटील साहेब, तुम्ही जसं म्हणता काही भाषणात तुम्ही पण बोललेले, नशिबात असलं तर भेटणार आहे, नशिबात नसलं तर काय भेटणार, तरी दुनियाचे कुठ्याने करून प्रयत्न करायचं आपलं काम आहे। फक्त माझी एक विनंती राहणार आहे का जर आता मला वाटतं ज्ञानेश्वर घोडके मागे बसले, बंडखोरी केली विधानसभेला, बाहेरून आलेल्या माणसांनी बसलं पाहिजे काही काळ। जर चूक केली असेल तर ती त्यांनी मान्य केली पाहिजे। आणि चूक कोणासाठी काम करतोय आज, कैलास पाटीलसाठी आपण काम नाही करत, नितीन पाटलासाठी काम नाही करत, आपण शिवाजी बनकरसाठी काम नाही करत, आपण काम करतो आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासाठी काम करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करतो,
आपण घड्याळासाठी काम करतो आणि मग एखाद्या लिडरला जसा राग तो माझ्यासाठी काम करत नाही तर आपण त्याचे बांधलेले नाही. व्यक्तिगत कोणत्याही लिडरचे आपण बांधलेले नाही. आपण कोणाचे बांधलेले? आपण पक्षाचे बांधलेले, आपण आपल्या राष्ट्रीय नेत्याचे बांधलेले. आणि जर अशा गोष्टी जर घडत असेल तर त्या पण तुम्ही स्पष्टपणे मांडल्या पाहिजे, त्या सहन करता कामा नये. राहिला प्रश्न आता वाढदिवसाचा, मला गंज वाटत होतं नितीन पाटील साहेब कटू बोलू नये, पण ते कटू बोलल्याशिवाय जमत पण नाही. याच हॉलमध्ये याच व्यासपीठावरती मोहसिन भाईने एक कार्यक्रम घेतला होता. अल्पसंख्याक ती MLC द्यायची होती दुसऱ्यांना, पण नशिबात होतं इद्रिस नाईक. काही गोष्टी घडत असत्या राजकारणामध्ये. आता जसं आम्ही पण तुमच्यासाठी भांडत होतो व कन्नड मधून नितीन पाटील साहेबांना प्रवेश याच्यासाठी द्यायचा आहे, तर कन्नडची जागा एक तरी आपल्याला मिळाली पाहिजे, आपला एक तरी आमदार निवडून आला पाहिजे. पण झालं काय, राजकारणामध्ये कोण कोणाच्या मध्ये आडवं येतं, कोण काय करतं, कोण काय करत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत्या. पक्ष म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल तर कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हा आत्ता आला, याला थोडं बाजूला ठेवा. आणि जर याच्यात ताकद असेल आणि आमच्यात ताकदच नसेल तर पक्षाचं काम आमच्याकडून कशासाठी करून घेतात. मी या स्पष्टपणाचा बोलणारा माणूस आहे. आणि म्हणून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतक्या दिवस, आपला एक आमदार होता पहिले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, दुसरा संजय वागचौरे, तिसरा आमदारच नाही. नगरपालिकेमध्ये आपली परिस्थिती वाईट होती. आता गंज वाटतं का इथं जाऊन काम करावं. कन्नडला असं वाटतं की नितीन पाटील आहे, मनोज पवार आपल्याकडे येत आहे, संतोष कोल्हेंनी नीट राहून काम करावं. पण तीन तिकडं काम बिघडं होतंय. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतंय की बाबा मी मोठा आहे, मी सांगाल ती पूर्व दिशा आहे. याच्यामुळं पक्षाचं फार मोठं नुकसान होतंय. मला असं वाटतं की जिल्हा परिषद मध्ये तुमचं कोणी पण निवडून आलं आणि त्या जिल्हा परिषद मध्ये आपल्याला सभापती असला किमान आपल्याला तो चहा तरी पाहिजे. तिथं नगरपालिका आपल्या ताब्यात असली तर किमान तो नगरपालिकेचा अध्यक्ष आपल्याला खुर्ची तरी बसायला देईल. उद्या नितीन पाटील माध्यमातून समजा MLC, समजा आपण अजितदादाकडे हे मागणं मांडू सगळे मिळून, तुम्हाला कोणता लायबल वाटतोय, तुमच्या कोणत्या क्रायटेरियात कोण बसतं त्याला निवडा. का भाष्य बरोबर द्या दादाला काहीतरी का बो. जिल्ह्यामध्ये पक्ष जर वाढवायचा असेल, पक्षाला ताकद निर्माण करून द्यायची असेल तर आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. 18 आणि 19 तारखेला जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जो आपला राज्यस्तरीय कार्यक्रम होता, शिबिर, ते शिर्डीला शिफ्ट केलं. आणि माझं एक म्हणणं आहे का अजून आता विधानसभेला 5 वर्ष बाकी,